नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आलेलो आहोत सचिन देवडकर यांच्या गावरान कुक्कुटपालन फार्मवरती। माझ्या पाठीमागे जर तुम्ही बघितलं तुम्हाला गावरान कोंबड्या दिसतात। सचिन देवडकर या युवकाने कोंबडी पालन करण्याचा विचार केला आणि सुरुवात केली ही 200 कोंबड्यापासून। तब्बल त्यांच्याकडे 500 कोंबड्या जमा झाल्या आणि आता 500 मधल्या त्यांच्याकडे परत 200 कोंबड्या राहिलेल्या आहेत। त्यांचं म्हणणं असं आहे की गावरान कोंबडी पालन हे शेतीला जोडधंदा म्हणून एकदम योग्य असा पर्याय आहे आणि त्यांच्याकडे ज्यावेळेस 500 कोंबड्या होत्या त्यावेळेस सरासरी 200 ते 170 अंडी निघायचे। मग तुम्ही विचार करा आज मार्केटला अंड्याचा रेट काय आहे, कशाप्रमाणे ते दिवसाचं इन्कम करत होते। आणि आता त्यांच्याकडे जे 200 कोंबड्या आहेत त्यामध्ये पण आता जर तुम्ही पाहिलं 70 ते 50 अंडी त्यांच्याकडे आता डेली निघतात। तर अशा प्रकारे त्यांचं हे गावरान कोंबडी पालन, यामध्ये तुम्ही जर विचार करत असताना खाद्य काय दिलं जातं तर यामध्ये खाद्य अशा प्रकारे दिलं जातं जे की आपल्या मोंड्यामध्ये जे धान्य जातं शेतकऱ्याचं तेच धान्य वेस्टेज उरलेलं वेस्टेज ते भरून आणतात आणि ते धान्य त्यांच्या या कोंबड्याला देतात। आणि विशेष म्हणजे मित्रांनो त्यांच्या शेतामध्ये तुम्ही जर पाहिलं तुती आहे आणि ते तुतीचं जे पाल आहे पाठीमागे तुम्हाला दिसतंय कोंबड्या खाताना, तर अशा प्रकारे तुतीचा पाला पण ते त्यांच्या कोंबड्यांना टाकतात आणि त्यांचं खाद्याचा खर्च वाचवतात। तर आजचं हे कोंबडी पालन प्रत्येक युवकांनी प्रेरणा घ्यावा असं हे कोंबडी पालन होतं। तर तुम्हाला मित्रांनो हे कोंबडी पालन कसं वाटलं कमेंट करा, लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा। चला भेटूया।